पातूर येथील प्रहारचे माजी पदाधिकारी अरविंद पाटील, सचिन निमकाळे आणि इतर तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांना फोनवरून अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ करून धमकी देणं आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला। नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी अरविंद पाटील यांच्या परिचित असलेल्या एका व्यक्तीच्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली होती। अरविंद पाटीलनं नायब तहसीलदारांना फोन करून वाद घातला आणि अर्वाच्य शिवीगाळ केली। या संभाषणाची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल होत आहे। या प्रकरणी आता पातूर पोलिसात अरविंद पाटील, सचिन निमकाळे आणि इतर 3 सहकाऱ्यांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सचिन निमकाळे यांच्या अवैध मुरुम गौण खनिजाचा ट्रॅक्टर पकडला, त्यावर दंडात्मक कारवाई केली कार्यालयाने। त्याच्यामुळे खवळून अरविंद पाटील प्रहार जिल्हाध्यक्ष यांनी कार्यालयामध्ये दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी वेळ 11 ते 12:30 दरम्यान सचिन निमकाळे व इतर 3 इसम यांना पाठवून त्या कारवाईमुळे चिडून असंसदीय भाषेत माझ्याशी वर्तणूक केली। ही वर्तणूक त्यातील त्या जे गैरहजर होते 4 जण, त्याच्यापैकी एका जणांनी मोबाईल त्यांचा दिला, त्यावर हे वार्तालाप केला आणि हा वार्तालाप बातचीत ही जी आहे ही त्यांनी रेकॉर्डिंग करायला लावली। ती रेकॉर्डिंग सर्व सोशल मीडियावर उपलब्ध आहे। फार घाणघाण भाषेत त्यांनी मला धमक्या दिल्या, तहसील जाळण्याची धमकी दिली, तहसीलदाराला जाळण्याची धमकी दिली, मला जाळण्याची धमकी दिली, तहसीलची गाडी जाळण्याची धमकी दिली, माझ्या काही प्रॉपर्टीच्या चौकशा करण्याची धमकी दिली आणि इतरही माझ्यावर काही आरोप घेतलेले आहेत। ते सर्व त्यांच्याच मुखाने त्यांनीच हे रेकॉर्डिंग करून घेतली आणि त्यांनीच हे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल करून माझी बदनामी केली। आणि अशा ह्या कारवाया मी भरपूर प्रमाणात केलेल्या आहेत गौण खनिजावर। त्यांना हे त्या करू नये या उद्देशाने हे माझ्यावर दडपशाही दबाव तंत्र त्यांनी वापरलेलं आहे।